कुटुंबाच्या लोकांनी इतकी घाई ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नव्हे। अजितदादांच्या जाण्याचं दुःख व्यक्त करावं की सुमित्राताईंच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा द्यावं, शैलेश अग्रवाल काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक यांनी व्यक्त केली भावना। एवढी गडबड करण्याची आवश्यकता अपेक्षा नव्हती की इतकी गडबड उपमुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या पक्षाचे लोक करतील असं वाटलं नव्हतं। 3 दिवसाचा राजकीय दुखवटा होता या ठिकाणी। 3 दिवसाचा शोक असताना या तिसऱ्या दिवशी सत्ता स्थापनासाठी हालचालींना वेग आला आणि आता नेमकं अजित पवार यांच्या जाण्यावरती शोक व्यक्त करावं की सुमित्रा पवार उपमुख्यमंत्री होत आहे यांना शुभेच्छा द्यावं, हा गोंधळ निर्माण करणारा विषय वाटतो। मला वाटतं की थोडा शिष्टाचार राखायला पाहिजे होता, थोडी शांती ठेवायला पाहिजे होती। एवढी गडबड करायची आवश्यकता नव्हती। विलीनीकरण असो किंवा सत्ता स्थापन असो, या सगळ्या गोष्टी मी म्हणतो च्या जाण्याला तिसरा दिवस नेमका झाला। राख शांत होऊ द्यायला पाहिजे होती, लोकांचे दुःख आणि शोक कमी होऊ द्यायला पाहिजे होतं। 10-15 दिवसानंतरही ह्या हालचाली करता आल्या असत्या असं मला वाटते। उपमुख्यमंत्र्यांच्या जाण्यावरती शोक व्यक्त करावा की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत त्याच्यावर शुभेच्छा द्याव, अशा प्रकारची कॉम्प्लिकेशन आणि कॉन्ट्रोवर्सी यावेळेस दिसते। एवढी काही घाईची गरज नव्हती, आवश्यकता नव्हती असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि देशाने हळहळ व्यक्त केली अशा वेळेस कुटुंबाच्या लोकांनी इतकी घाई या ठिकाणी राजकारणाची करावी असं योग्य वाटत नाही। सो शपथविधी असो की विलीनीकरण असो, या दोन्ही गोष्टींना मी म्हणतो अद्याप अजित पवारांची राख शांत झाली नाही। 3 दिवसाचा राजकीय दुखवटा या ठिकाणी सांगितला होता, त्याचा नेमका तिसरा दिवस होता। राजकीय दुखवटा होता तेव्हा कोणतेच राजकीय हालचालींना वेग येणार नव्हता, पण एकीकडे ते असताना इकडे राजकीय हालचाली करायच्या आणि अजित पवारांच्या पक्षांचे काही लोक त्या ठिकाणी मुंबईला बैठकींसाठी गेले। तर हा सगळा विलीनीकरण असो किंवा सत्ता स्थापन असो, या सगळ्या गोष्टींना मला असं वाटते की एक वेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राख शांत होऊ द्यायला पाहिजे होती, जो लोकांचं दुःख आहे ते कमी होऊ द्यायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींना वाव होता करता आल्या असत्या। त्यासाठी एवढी गडबड करण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही।